होय कुठे? सोना देव. अगो सोना देव लोक पण घरात येतील. आहे नेहमी म्हणता ना तुझं कौतुक करता घरातली लक्ष्मी आ म्हणून. हा मग सणासुदीच्या दिवशी घरातली लक्ष्मी घरात नको. हा अगो मी काय परका मी काय करतला. लोका घरात येली तर मी काय सांगू. हा घरची सून बाहेर भटकता मी देताय चाय असा सांगू काय गो. नाही नाही मी लगेच येते. लगेचच यायचा तर मग जायचंच कशाला. अगो आणि मंजू पण घरात नाही. बंधू तेका आणि डुबुक घेऊन बाहेर गेलेला. आय पण देवळात गेलीये. दादा आणि श्रीनू त्या स्पर्धेत गेलेला. आणि हा तुझी भाची. त्याचं काय? हा त्याचा काय ती निश्चित घेऊन खय गेला ते तुकाच माहित. आणि तू पण बाहेर चाललीस. मी करताय राखण घराची. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांका काय तर सांगतय. पण यामुळे खोतांका लोक काय बोलतील ते कळता ना तुका. लोकांचं जाऊ दे गो. अगो ऐक कळला की घरातली सून दसरा सोडून बाहेर फिरता तर काय होईल. आणि स्वयंपाकाचा पण करूचा ना. बघ बाय नाही म्हणजे जायचं तर जा थांबायचं तर थांब. नाही तर म्हणशील नणंद जाच करता म्हणून आणि मग दादा माका चोरडीत. हिचं काय आहे एवढं बाहेर. हा या वेळेला एका बाहेर जायचा. पाहुणीन काय नवीन भानगड तर नाही ना केलेला. दादा मामा ते मागाशी नाही का आपण ते पेट्रोल पंपावर गेलो होतो. मला वाटतं पाकिट तिकडेच पडलं असणार. अरे काय रे जरा लक्ष द्यायचं. त्यांना शब्द दिला होता ना वेळेत येतो म्हणून. अंतिम सामना बघायचा आपल्याला. मी काय म्हणतो आपण परत जाऊन एकदा बघून येऊया ना. म्हणजे कुठे परत माघार एवढं लांब. हा शिनू तू एक काम कर. तू पंपावर जा आणि बघ. तोपर्यंत मी आज. ओके चल चल. नाही मम्मी चल ना. मी शिनू अरे हे बघ. हे ना हे पाकिट तुझंच आहे ना. हो हो सापडलं. अरे पण इकडे कसं आलं. आपण त्याच्या पुढे गेलो पण ना अजून. थँक यू. ओवी निशी ओवी 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 मी जिंकले. दादा नो. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. थांबा विजया रेशमीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. बधाई. तुम्हालाही शुभेच्छा. हो हो माफ करा आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. काही हरकत नाही. तुम्ही आलात आम्हाला खूप बरं वाटलं. चला काय मला मला यायलाच नाही पाहिजे होतं. चला पण जाऊ. निशी असं रडण्यात असं पळून जाण्यात काही अर्थ नाहीये. काहीच पॉइंट नाहीये. हे बघ तुला कधी ना कधी याला सामोरं जावंच लागलं असतं ना. आणि तू एवढं सगळं करून इथे आलीस, खेळलीस, जिंकलीस आणि एवढं करून तू बक्षीस नाही घेतलंस तर काय अर्थ आहे या सगळ्याला. बघ मला नाही माहित. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. हे बक्षीस तू स्वतः घ्यायचंयस. मग जे होईल ते होईल. निशी प्लीज मी आहे ना. चल माझ्या मागे. काय करतोय. एक मिनिट. मी तुझ्याशी बोलत नाहीये. निशी
तू मूर्ख आहेस का? तू असं कसं वागू शकतेस? हे बघ, आम्हाला माहित नव्हतं तुझे दादा मामा इथे येणार आहेत. ते आल्यावर आम्हाला कळलं आणि मी तुला त्याचसाठी फोन करत होते, पण तू नीट बोलशील तर ना. मी तरीही तुम्ही इथे का आलात? निशी, दादा मामा इथे आला नसताना तरी तू इथे यायला नको हवं होतं. तू घरी जा. एक मिनिट, तिला घरी जायला का सांगतोस? अरे जिंकली आहे ती आणि तिच्या हाताने बक्षीस घेणार आहे. ओके? अरे निशी, हे बघ, तू, मला माहितीये तुला खेळायला खूप आवडतं. तू खूप छान खेळतेस. तू या स्पर्धेत भाग घेतलास म्हणजे तूच जिंकणार. पण निशी, आता या कौतुकापेक्षा, या खेळापेक्षा ना परिणामांचा विचार करायला हवा. निशी, मी काळजीपोटी सांगतोय. श्रेणू, मला माहितीये माझं चुकलंय, मला माफ कर, पण तू मला आत्ता वाचव. काहीतरी कर ना. ठीक आहे प्लीज, थांब थांब थांब. श्श. मी बघतो काहीतरी. हा हा मी बघतो. चला आपल्या कार्यक्रमाला आपण पुन्हा सुरुवात करूया. त्याआधी काही अपरिहार्य कारणाने रघुनाथ दादा खोत जे आपले आजचे प्रमुख पाहुणे होते यांना जायला लागलेलं आहे. आपण पुढील पारितोषिक समारंभाला सुरुवात करूया. तर आई जानकाई महिला विशेष बॅडमिंटन स्पर्धेची विजेती आहे निशिगंधा खोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. निशिगंधा खोत हिच्यासाठी. अभिनंदन. हे बघ ट्रॉफी. कसं वाटतंय स्वतः बक्षीस घेऊन? लाईट तू ऑफ केला होतास ना? तर काय करायचं, तुमच्या इंडियात ना लोड शेडिंग खूप आहे बाबा. नाही त्या वेळेत लाईट जातात. अच्छा, पण आता लाईट योग्य वेळेवर गेली ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता नेक्स्ट टाइम फुगडी कॉम्पिटिशन साठी रेडी राहा. ओके? ओवी बहीण आहे ती माझी आणि आय एम प्राऊड ऑफ हर. निशिगंधा खोत, हिप हिप हुर्रे. कुठे कुठे गेला होतात गावात? सोनं वाटायला गेलो होतो. मग वाटलाच सोनं? काय गं निशी, गावातली माणसं पण भेटली असतील ना? त्यांनी पण सोनं दिलं असेल. सोनं आणलास? आजही सोनं घेऊन आले मी.
आई मन मोकळं झालंय ग माझं आज. मी खेळताना मला किती आनंद होत होता ना, हे मी नाही सांगू शकत शब्दात. कदाचित त्या दिवशी तुझे पाय थिरकल्यावर तुला जो आनंद झाला होता ना, तोच आनंद असेल. आई मला माहितीये मी चुकले, मला माफ कर. पण प्रियंका कळला? तुला कसं कळलं? छाया आली होती, तिने सांगितलं. दोघी वेळेत पोचलात ना? हुमाई, आता तूच समजवूया, मी सांगून नाही ऐकत. आज तिकडे मी आज सगळं अंगाशी आलं असतं. हुमाई, अगं आज मी सुद्धा खोटं वागलो ग दादा मामाशी. आणि हे सगळं ना हिच्यामुळे होतं. एक्सक्यूज मी श्रीनिवास, मी काय केलं? अगं तूच घेऊन गेलीस ना निशीला तिकडे, नाहीतर एरवी निशी नाही जात अशी. तिला आजपर्यंत तिच्या मनासारखं करता आलं नाही म्हणून. हे सगळं दादा मामाला कळलं तर? अरे पण मी चिनू, ओवी, थांबा, वाद घालू नका. पण मग तू हे त्याला सांग ना. आणि श्रीनिवास, काय रे, तुला सगळ्यांची हेल्प करायची असते ना, तुला सगळ्यांच्या मनातलं कळतं. मग आजपर्यंत निशीला काय वाटतंय हे कसं कळलं नाही? आय नो तुला तुझ्या दादा मामाचं सगळं ऐकायचं असतं, पण घरात इतरही माणसं राहतात ना. तुला जर हे सगळं पहिले कळलं असतं ना, तर कदाचित निशी ह्या आधीच खेळली असती. पण तू ते नाही केलं, म्हणून मी तिला घेऊन गेले. आणि निशी बेस्ट प्लेअर आहे, शी शुड बी अ बॅडमिंटन प्लेअर. आणि आपण तिला हेल्प करायला हवी ना, तिचं ड्रीम अचीव करण्यासाठी. तिला खूप छान खेळायचंय, तिला आवडतं खेळायला. पण ओवी, आवड वेगळी आणि आपल्याला आयुष्यात पुढे काय व्हायचंय ते ध्येय वेगळं. हे बघ, तुझा हेतू चांगला होता, पण या घरात काही गोष्टी कधीच चालणार नाहीत, हे तू समजून घे. आणि निशी, तुला तरी कळायला हवं ना. आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात इतकं तर ओळखतोच ना तुमका, हो ना? मग नाही, तसा काय नाही. तुम्ही आपल्या निशीच्या चांगल्यासाठीच निर्णय घेतलास आणि तुमच्या निर्णयावर मला अजिबात शंका नाही. नाही, आणि शंकाही घेऊ नका. विश्वास ठेवा माझ्या रुमा. आपला निशी या परदेशी खेळ खेळणार नाही आणि आपला निशी माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही याची मला पूर्ण खात्री. आणि अजून एक गोष्ट, घरातली हवा बदलली की घरातली माणसं पण बदलतात. या पाहुणेमुळे आपल्या निशीच्या मनात जर परत असले विचार येत असतील तर वेळीच आवरा उमा, सांगून ठेवते. तू आज निशी ग्राउंडवर खेळत होती ना,
तेव्हा मला तुझीच आठवण येत होती. अगदी तुझ्यासारखं कहते. मॉम, आय फील की मी निशीचं पॅशन जिवंत ठेवू शकले ना, तर इन अ वे मी तुझंही पॅशन जिवंत ठेवेल. प्लीज मॉम, मला निशीला हेल्प करण्यासाठी स्ट्रेंथ दे. तिला कन्व्हिन्स करण्यासाठी स्ट्रेंथ दे. प्लीज. नाही, मी निघतो आता. हा ठीक आहे. दादा मामा, झाली तयारी? हो मी तयार आहे. का पण कुठे जायचं? नाही नाही, कुठे जायचं नाहीये. ती माणसं येणार आहेत ना, पत्रकार, मुलाखत घ्यायला. काय चाललंय शिनू? काल तिथं बक्षीस द्यायला बोलवलं, आज मुलाखत घेत आहेत. अरे हे करत बसलं तर कामं कधी करायची? दादा मामा, काम तर तू नेहमीच करतोस, पण त्याच कामातून लोकांना प्रेरणा मिळाली म्हणून ही मुलाखत आहे. रघुनाथ खोत एकच असू शकतात, पण त्यांची सावली दूरवर पसरायला पाहिजे. त्यांच्यातला चांगुलपणा, त्यांच्यातली जिद्द, त्यांचं आपल्या मातीवरचं प्रेम, त्यांची आपल्या मातीवर असणारी निष्ठा ही प्रत्येक माणसामध्ये रुजायला पाहिजे. अजून काय कौतुक करायचं बाकी आहे का? दादा मामा, मग ही मुलाखत मी... बरं ठीक आहे, आता त्यांना बोलवलेच तर येऊ दे. बरं ठीक आहे, मी आलोच. हा शिनू, हा. एक काम कर, कालच्या बॅडमिंटन स्पर्धेतली विजेती होती ना, तिचं जरा पत्ता आणि नाव काढ ना. का का दादा मामा? का काय राजा, आपण बक्षीस समारंभ अर्धवट सोडून आलो ना, मग आपल्यातर्फे शुभेच्छा, पुष्पगुच्छ पाठवूया ना. हो हो, पाठव. नाश्ता करून घ्या. नाही नाही, मला आता नको, दादा मामाला दे. मी जरा आलोच. दादा मामा, ते पत्रकार तिठापर्यंत पोचलेत, मी त्यांना घेऊन येतो. हा बर. थोडा नाश्ता तर कर. नाही नाही, मी येतो, घाई आहे जरा. नाश्ता. उमा, आपल्याकडे काही पत्रकार मंडळी येत आहेत, त्यांची जरा चहा पाण्याची व्यवस्था बघावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यामुळे दादांचा विश्वासघात झाला असता, त्यांना वाईट वाटलं असतं. आणि माझ्यामुळे माझ्या माणसांना वाईट वाटलेलं मला नाही चाललंय. पण तुझ्या स्वप्नांचं काय? सांग ना, तुझ्या स्वप्नांचं काय? निशी, अगं बोल ना काहीतरी. तू प्लीज, मी हात जोडते, मला माझ्या स्वप्नांचं ठरवू दे ना. त्या दिवशी तू आईला डान्स करायला भाग पाडलंस, किती मोठी रिस्क आहे ही. काल कसे बसे आपण वाचलो, पण हे सततचं टेन्शन, लोकांशी खोटं बोलणं, आईला दुखावणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांना फसवणं, हे सगळं करून नाही काय करायचंय मला. तुझ्या एवढं धाडस ना माझ्याकडे नाहीये ओवी, कारण मी म्हणजे ओवी देसाई नाहीये. प्लीज, मी तुझ्या समोर हात जोडते, मला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. प्लीज, मी आहे तशी राहू दे ना मला. प्लीज प्लीज. दादा, तालुक्यातील सगळेजण तुमचं नाव मोठ्या अभिमानाने सांगतात. अहो, एकीकडे सर्वाधिक नफा मिळावा म्हणून रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते, पण तुम्ही मातीचा विचार करून या खतांना नाकारताय. दादा,
खरंच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत या. पण मला एक कळत नाही यात शिकण्यासारखं काय आहे आणि मुळात मी शिकवणारा कोण आहे. जी माती आपल्याला पोचते त्याची आपण काळजी घ्यायलाच हवी ना. हेच दादा, हेच तुमचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच या मुलाखतीचं आयोजन केलं आहे. करूया सुरुवात. पण दादा आम्ही ना ही मुलाखत रेकॉर्ड करून रेडिओवर ऐकवणार आहोत. हो. म्हणजे अर्थातच तुमची हरकत नसेल तर. नाही नाही, माझी कशाला काय हरकत असेल. पण सर इथे शांतता राहील ना? हो हो, नाही त्याची काळजी करू नका. करूया मग सुरुवात. दादा, एकीकडे विकासाचे वारे वाहत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही मातीशी घट्ट नातं जोडून ठेवलंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, विकासाला माझा अजिबात विरोध नाहीये. पण ज्या विकासामुळे आपल्या मातीशी असलेलं आपलं घट्ट नातं तुटणार असेल त्या विकासाचा फायदाच काय ना. आज जरी हा आपल्याला विकास वाटत असेल तरी सुद्धा उद्या काही दिवसांनी हाच विकास घातक ठरणार आहे, हेही लक्षात घ्या. त्यामुळे निसर्गाचा मान ठेवून विकासाच्या पायऱ्या चढायला काय हरकत आहे. जर निसर्गाचं चक्र बिघडलं तर माणसाच्या जगण्याचंही चक्र बिघडेल ना. किंबहुना ते बिघडत चाललंय. पण दादा, ही निसर्गाबद्दलची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? जाणीव. तुम्हाला जाणीव असावी लागते दादा. आणि निसर्ग आपल्याला जाणीव देतो, प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनंच मिळते. आता हेच बघा ना, भलत्याच खोडावर आलेल्या बांडगुळ्याला सुद्धा निसर्ग जगवतोच ना. मग ज्याच्यामुळे आपण आहोत त्याची काळजी घ्यायला काय हरकत आहे. डुगू 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 बाळा, काका काम करतायत ना, मग त्याच्या कामात त्यांना व्यत्यय नको. तू आज जाऊन खेळशील. सॉरी हा मोठे बाबा. छान आहे बरं का गाडी तुझी. मोठे बाबांनी बनवली. हो का? छान छान. जा आज जाऊन खेळ. हळू. माफ करा, लहान आहे. हो, काहीच हरकत नाही. ओवी, ओवी सॉरी. हे बघ, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं. ते भावनेच्या भरात बोलले मी. मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं ओवी. ओवी ऐक ना. मला माहिती आहे सगळं तू माझ्यासाठी करतेस, माझ्या स्वप्नांसाठी, जे आजपर्यंत कुणीच केलं नाही. पण शेवटी कुठेतरी घर, आपली माणसं हे सुद्धा महत्वाचं असतं की नाही, आपल्या स्वप्नांपेक्षा. आणि म्हणून मी बॅडमिंटन खेळायला नकार दिला. आणि मला माहिती आहे ओवी, तू मला चांगलं समजून घेऊ शकतेस ओवी, हो की नाही? हा, त्या वस्तू आल्या तेव्हा बॉक्स ओपन करून सगळ्यांनी त्या वस्तू काढून बघितल्या. ते सगळं चालतंय या घरात. पण आज म्युझिक रूम मध्ये लावलं होतं ना, मग एवढा काय त्रास झाला सगळ्यांना? ओवी, हे बघ, उगाच कोणी या घरात कोणीच उगाच काहीच करत नाही. काही चुकीचं करते ते ओवी, काही चुकीचं होतं ते फक्त ओवीमुळे होतं. हो, चुकीचं होतं ते तुझ्याचमुळे होत आहे. स्वतःच्या घरातला नियम आहे, चूक झाली तर शिक्षा होणारच. आणि असते थिल्लर गाणी घरात लावलीच कशी गेली? मुळात इंग्रजी गाणी ऐकायची जर आवड आहे
तर शांत बसून हळू आवाजात ऐकू शकतेस ना? एवढ्या मोठ्याने लावायची काय गरज आहे आणि इतरांना त्रास द्यायची? या घरात इतरही माणसं राहतात ना. यापूर्वी या घरात एकमेकांचा कोणालाही त्रास झाला नाही. याचं कारण प्रत्येक जण एकमेकांचा विचार करतात. मग या असल्या शिस्तप्रिय शांत घरात हा असा गोंधळ घालायचाच का? हो ठीक आहे, लावलं मी म्युझिक, पण फक्त भाषाच वेगळी होती ना. त्यात असभ्य असं काही किंवा मी काही मिसबिहेव केला असं तर काही नाही ना. ओवी, मी त्यांच्याशी बोलते. हो अगं, पण ऐकून तर घे. आतमध्ये दादा मामाची मुलाखत चालू होती तेव्हा हे गाणं लागलं. तर तू मला सांग, हे बरोबर वाटतंय तुला? प्रश्न फक्त मुलाखतीचा नाहीये. प्रश्न घरातल्या माणसांनी विचार करण्याचा आहे. कोणाचं चुकतंय, काय चुकतंय याच्याकडे कोणी लक्षात देत नाहीये. फक्त मी चिडतो आणि बोलतो, बस एवढं दिसतं. यापूर्वी सुद्धा एकदा असंच झालं होतं. लक्षात आहे ना, शिनू अभ्यास करत होता तेव्हा? पण मी तेव्हा गप्प राहिलो, लक्ष दिलं नाही, म्हणून हा फायदा घेतला गेलाय. आणि एवढं सांगून जर कळत नसेल तर ही यंत्र हवं कशाला? चुलीत गेलेलं बरं ना. पण मग म्हणून असं सगळं करायचं? माणूस चुकतो पण आपली चूक कळल्यानंतर तो सुधारण्याचा प्रयत्न करतो. इकडे तसं नाहीये. इथे चुकांचा घडा भरतच चाललाय आणि कोणी लक्षच देत नाहीये. मग काय झालं? सगळं ठीक आहे ना? ओवीचा हात बसला, तिला औषध वगैरे लावलंस ना तू? मला एक कळत नाही उमाई. स्पीकर चुलीत टाकला, राग आला, ठीक आहे ना, म्हणून तो स्पीकर काढण्यासाठी असे चुलीत हात घालायचे आणि मग तो स्पीकर बाहेर काढायचा, त्याच्यासाठी हात भाजून घ्यायचे. हे अगं, एखादा दुसरा स्पीकर आपल्या माणसांच्या आठवणीची जागा दुसरी वस्तू, दुसरी माणसं नाही घेऊ शकत श्री. तो स्पीकर ओविक संध्यान दिला नव्हतो. संध्याची आठवण होती ती. होय श्रीनू, ओवेन आपल्या नाचाची आवड जपावी म्हणून संध्यान त्याला स्पीकर दिला नव्हतो. त्याच्या मनात लय लागला श्रीनू. हातावरच्या जखमा बऱ्या होतील अरे, पण मनाच्या जखमेचं काय? त्या जखमा त्याला परत परत या गोष्टीची आठवण करून देतील. श्रीनिवास, माझा स्पीकर आहे, तू कुठे घेऊन चाललाय? दादा मामा, स्पीकर जा आणि चुलीत घाल. उमाई, म्हणजे या सगळ्या गोष्टीला मी सुद्धा तितकाच जबाबदार आहे ग. उमाई, माझ्या नकळत मी काय करून बसलोय? उमाई, तुम्हाला नेहमी सांगायचीस की आपल्यामुळे कोणी दुसरं दुखावलं जाणार नाही याची नेहमी काळजी घ्या. आणि मी एका आईने तिच्या मुलीला तिची स्वप्न जपण्यासाठी दिलेली वस्तू नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरलं. नाही उमाई, माफ कर मला. श्रीनू, नाही उमाई, माझ्या हातून खूप खूप मोठं पाप घडलंय. अगं, कोणाच्या स्वप्नांच्या असं आड येणं याच्यापेक्षा दुसरं मोठं पाप काय असू शकतं? कदाचित हेच पाप मी पण करते. म्हणजे उमाई,
मी येईल. आणि मका वचन दे, तू तुझा बॅडमिंटन खेळण्याचं स्वप्न पूर्ण करशील. निशी, आजपर्यंत तू खेळताना संध्याची आठवण म्हणून मी बघत इलाय. कायम तुझा कौतुक वाटायचं, पण ह्या सगळ्यात तुझा स्वप्न मी विसरूनच गेले होते. आज ओवीमुळे ते लक्षात येईल. आणि आता तू त्या स्वप्न पूर्ण करशील निशी. तू खेळ निशी, मी असे तुझ्या सोबत. आजपर्यंत आई म्हणून तुका जपणं माका माझं कर्तव्य वाटत होता. असं वाटायचं की तडजोडी काय सगळ्या मुलींका करूच्याच लागतात, माझ्या लेकीक पण करूची लागत. पण असं नाही अनिशी, माझ्या लेकीक तडजोडी करूची गरज नाही. तुका जा वाटता ता तू कर, तुका जा आवडता ता तुका करूक मिळूक वया. त्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहणं सुद्धा एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे निशी. कर्तव्य पार पाडण्यात उशीर झालो, पण वेळ गेलेली नाही. माझी लेक खेळणार. तू खेळ निशी, खेळ तू. पण दादा, ह्यांका सांगूची जबाबदारी माझी. मॉम, हा माझ्यासोबत असेपर्यंत मी प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला हवी होती. मला जर आधी कळलं असतं ना की तो तुझ्यासोबतचा लास्ट दिवस आहे, तर मी कधीच तुला सोडून गेले नसते. मग जर कळलं असतं की कालचा दिवस तू दिलेला स्पीकर सोबतचा लास्ट दिवस, तर मी कधीच तुझी आठवण मिटू दिली नसते. सॉरी. पण एक सांगू ओवी, माझ्या संध्याची आठवण निशीच्या बॅडमिंटन खेळण्यात, तू नाचताना तुला होणाऱ्या आनंदात आहे. आय एम सॉरी मॉम. सॉरी, मी तुझी आठवण जपून नाही ठेवू शकले. बट आय प्रॉमिस यू, तुला माझं डान्स करणं आवडायचं ना, ते माझं स्वप्न मी नेहमी जपेन. पण मग समाधान हे की
आज ह्याच स्पीकरमुळे तुझी बहीण तिच्या मुलीच्या स्वप्नांसाठी तिच्या पाठीशी उभी राहिली. अँड आय एम शुअर तू जिथे कुठे असशील ना, ह्या स्पीकरमुळे आज जे झालंय त्यामुळे तुला आनंद झाला असेल. काय म्हणलंस? ललिताई काय बोललास? माझं पोर नोकर? नाही ललिताई, तुमका वाटतं तसं नाही हा. मग कसा हा? अगो, किती बाजू घेशील हा, आणि किती सहन करायचा? सगळ्यात मर्यादा असल, पण बोलणाऱ्याच्या तोंडात नाही. आणि माका आता काही एक स्पष्टीकरण नकोय. जा हा ना, त्या सगळ्या समोरा ऐकलंय, माझ्या कानान सगळं ऐकलंय. माझा पोर कोण हा? या घरचा नोकर हा? अगो, इलाय मी या घरात माझं नाईलाजा म्हणून इलाय. माझ्या भावाचं घर हा, माझं माहेर हा म्हणून राहता या घरात. पण माझे भाव पण मला कधी बोलले नाहीत. आणि या बाहेरून दिलेली पोर माझ्या श्रीनोक बोलताय नोकर. आणि उमा, तू या सगळ्या ऐकून घेतस? अगो, आजपर्यंत मी परका परका म्हणताय ना, त्या काय खोटा नाही. आज कळलंय माका. ललिताई असं काय नाही मग कसा हा? मग कसा हा? परत तू याची चूक झाकणार, एका पाठीशी घालणार, आणि आम्ही परत अपमान सहन करू तयार राहायचा, होय ना? मी पोर माका बोलली, मी केलंय दुर्लक्ष हा? माझ्या आईवर आवाज चढवून बोलल्या, खुळा म्हणून सोडून दिलंय, दुर्लक्ष केलंय मी. पण माझ्या पोराची आज किंमत केली. ते का नोकर म्हणाली, कसा सोडून द्यायचा? माकाच शांत कर, माकाच शांत कर. या सगळ्या कुणासाठी करताय मी? तुझ्यासाठी करताय ना? कुणी काही बोलत आणि बाकीचे सहन करते, पण मी कसा सहन करू? आया ना मी, आई कशी सहन करेल? एक वेळ तुका चला ह्या सगळं ऐकणं, पण मी नाही ऐकू शकत. माका नाही सहन होत. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या घरात माझ्या लेकात अशी वागणूक मिळता, एका नोकर बनवला जाता, त्या घरात माझा नाईलाज असलो ना तरी नाही राहू शकत मी. आई, ललिताई, आई, ललिताई तू ओवी, तू तुझ्या खोलीत जा आणि ललिताई समोर येऊ नकोस. हे बघ, त्यांचा राग अजून वाढेल. त्यांच्या समोर येऊ नकोस तू. श्रीनू, तू पण माका माफ कर रे. उमाई, अगं माका माहिती आहे, तुका ओवी जा काही बोलला तर मनाक लागला असणार. तुझ्या मनाक लागला तरी तू माका काही सांगायचं नाही, माका माहिती आहे. उमाई, अगं असं काय नाहीये, माझ्या मनाला काही नाही लागलं. ओवी कुठल्या परिस्थितीतून जाते ती हे सगळं रागात बोलली, हे कळतंय मला. तू आता फार विचार करू नको, तू शांत व्हा आधी. हा, पण श्रीनू, हा सगळा ज्या काही घडला ह्यांच्या आणि दायच्याच्या कानावर पडला तर वाद आणखीनच वाढेल. कायच सावरता येणार नाही. काहीतरी करूचा लागत. ललिताई, ललिताई दार उघडा. ललिताई ऐका माझं. ललिताई, तुम्ही गमतीच करा हा? गमती गमतीत बिझनेस करू केलास, गमती गमतीतच तुमच्या हक्काच्या जमिनी विकलास, गमती गमतीतच हैसा रोविलं हा? सगळ्या आयुष्याची गंमत झालेली आ, आणि तुम्ही माझी गंमत करा. सगळे जण पण ताच करतात. सगळ्यांका वाटता लाली काय पडपडता आणि मग इसरता, पण नाही, आता नाही इसरणार. मकाच या घरात किंमत नाही तर माझ्या लेकात कसं मिळणार हा?
काय राहायचा करा. लाली लाली तुला कोण काय बोललंय का? माका कोणी बोलला ना तर मी एक वेळ ऐकून घेईन, पण माझ्या लेका कोणी बोला तर कसा सहन करायचा? ते का काय वाऱ्यावर नाही सोडलेला? लाली डोक्यात राग घालून घेऊ नकोस, शांत हो. श्रीनूला कोण काय बोललं काय? आजपर्यंत श्रीनो कोणी काय बोललेला हा? मग मग काय मग? त्या काल आलेली पार उभी काय बोलली श्रीनूला? त्याचं नाव पण माझ्या समोर घेऊ नका हा? तुम्ही काल म्हणत होतास ना तेच बरोबर आ. किती झाला ना तरी आपण परकीच. या घरात आपला असं कोणच नाही. बाकी मका ह्या घरातला काही एक नकोय. चला. लालिताई, लालिताई, बॅगा घेऊन कुठे निघालास तू? लाली लाली थांब ना, काय चाललंय तुझं? अगं नोकर माणसांचा असाच असता. आज इकडे काम करायचा, उद्या दुसरीकडे काम करायचा. नोकर माणसांका कोण कायमचा पोचता काय? काय श्रीनू बरोबर ना? मग इकडे राहून काय करू? कोण माझा इकडे? हो माझं झील सगळ्यांका जीव लावता. त्याचा मोबदला ते का काय मिळाला? त्याची या घरातली जागा दाखवून दिली. नोकराना तो या घरचो आई ऐक ना, हे बघ तू रागाच्या भरात असं काहीतरी चुकीचं करू नकोस ना. ही आपलीच माणसं आहेत ना सगळी. आपली माणसं जेव्हा आपल्या पाठीशी उभी राहणार दुसऱ्यांच्या तालावर नाचतात तेव्हा काही पर्याय नसता. श्रीनू आम्ही निघालो. तू येणार आहेस की नाही सांग? आई ह्या घरात लहानाचा मोठा झालोय का मी? उमाईने जेवढं प्रेम निशीवर केलंय तेवढंच प्रेम माझ्यावर सुद्धा केलंय का? दादा मामाचा स्वतःवर जेवढा विश्वास नाही ना तेवढा विश्वास त्यांनी नेहमी माझ्यावर दाखवला. बंधू मामाच्या खांद्यावर बसून गावभर फिरलोय मी. कित्येकदा दायचेच्या मांडीवर डोकं ठेवून तिची गोष्ट ऐकता ऐकता शांतपणे झोप सुद्धा लागली ग मला. लहानपणी जेव्हा निशी सोबत खेळायचो तेव्हा जखम व्हायची, तेव्हा त्या जखमांवर माती लावून निशीने फुंकर सुद्धा मारली. आजही जेव्हा मंजुमा मी डुग्गूला ओरडते ना तो पहिली हाक मला मारतो. हे सगळं सोडून कसं जायचं ग? वा वा श्रीनू वा. तुझ्या आठवणीत तुझ्या जन्मदाता हौशी बापाशी काय जागा नाही? नाही गाई असं काही नाहीये. तू काय एक बोलू नको. लाली लाली अगं मुलगा आहे तो आपला, आपल्याशिवाय कसा? आपल्याशिवाय राहू शकता बघतास ना? काय गो उमा, झाला ना तुझा समाधान? सगळं कसा गो तुझ्या मनासारखा होता? माझा दादा तो तुझ्या ताब्यात. तू त्याचा शब्द नाही पडलास, पण तुझा अपमान होऊ नये म्हणून तो आज पण किती काळजी घेता. त्याच्यासाठी बहिणीचा तोंड पण बंद केला तरी चालतात ते का? तू का हवा तेव्हा तुझ्या बहिणीचं लेक घरात, आणि आता माझं श्रीनू पण तुझ्याच बाजून. लालिताई असं काय नाही. हे बघा आपण शांतपणे बसून बोलूया का? घरात काय चाललंय काहीच अंदाज येत नाहीये ग.
थांबी बघून येते. नाही 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 ओवी इकडे इकडे इकडे. आई काय बोललीये की अजिबात बाहेर यायचं नाही. नो प्लीज नको जाऊ ओवी. सगळं ना त्या श्रीनिवासमुळे झालं. खरंच अक्कल नाहीये तुला. निशी मी शांत उभी होते, म्हणत होते मला नाही बोलायचं तरी तो बोलत होता. त्याने भाग पाडलं मला बोलायला. पण ओवी हे बघ, तू ना मगाशी श्रीनूला खूप जास्तच बोलली सगळं. मान्य मला तू सगळं रागाच्या भरात बोलून गेलीस, पण आता लाली आत्याला वाईट वाटणं साहजिक आहे ना. तोच प्रॉब्लेम आहे. त्यांनी सगळं अर्धवट ऐकलं. त्याची हेट्स मी. नाही हा, असं काहीच नाहीये. असंच आहे निशी. आणि त्यात मी आता त्यांच्या मुलाला बोलले. हे सगळं त्यांच्या मुलामुळे झालं हे त्यांना कोण सांगणार. आय नो मी चिडायला नको होतं, पण त्यांनी काहीतरी. काय चाललंय का या खोतांच्या घरात? उठ सूट कोणी अपमान करायचो? ओवी मला असं वाटतं दादांना सगळं कळलंय. चला पण बाहेर जाऊन बघूयात. हा चल. ह्या पोरी माझ्या लेकाचं भरल्या घरात अपमान केला. त्याचा या घरातला स्थान काय असा प्रश्न उपस्थित केला. त्या बरोबर नाही आला दादा. मी या घरात थांबूक हवा असाल तर हे का झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागूक होय. जाऊ दे ना लाली, कशाला उगाच हे सगळं. मी काय खोटा बोलताय काय? माफी मागूक होय नाहीतर काय? बस झाला लाली. आहे होय बस झाला. बरोबर आ. त्यांना श्रीनूची माफी मागूक हवी होती ती त्यानं मागितली. आता श्रीनून ठरवायचा त्याका माफ करायचा की नाही. त्यांना जर माफ केलं ना तर विषय हयच संपतलो. हय तू असं बोललंस तर मी कोणाकडे बघायचा? लाली अगो ह्यो वादाचो विषय हा वाढतच जातलो. तो खय तरी संपाक होयो ना. मी बोलतोय तुझ्याशी नंतर. ही वेळ नाही. विश्वास ठेव माझ्यावर. अगो आऊस असाय मी तुझी. कायम तुझ्या पाठीशीच उभ्या रवतलय. श्रीनू आता तू सांग, तू याका माफ केलंस काय? बोल श्रीनू. या एवढा बोलला तरी तू त्याका माफ करणार? श्रीनिवास तू मला माफ केलाय ना? हो. झाला झाला. ज्याच्यासाठी एवढा सगळा आटापिटा केला ते नच्चच टाकून दिल्या. मग नचिबच खोटा. आई तुला वाटतंय तसं काही नाही आहे घर. तू असा गैरसमज नको नका करून घेऊ. मग तुला माझी काळजी वाटते. तू हे सगळं काळजीपोटी बोलतेस मला कळतंय. पण ती सगळे हे रागात बोलली ग. हो आणि त्यासाठी तिने माझी माफी सुद्धा मागितली. जर एखाद्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीव असेल आणि तो अशी माफी मागत असेल तर त्या माणसाला माफ करणं याच्यापेक्षा मोठं सत्कर्म काय असू शकतं. लाली, ए लाली,
इकडे बस. हे बघ लाली, डोक्यात राग घालून घेऊ नको, शांत हो. झालं ते झालं. आज जी काय झाला ना त्या लहान सहान गोष्ट नव्हती. अपमान पचवणं इतका सोपा नसता. हे तू मला सांगतेस? मला सगळं समजतं लाली, आणि म्हणूनच सांगतोय शांत हो, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ लाली, आपली किंमत काय आहे याची जबाबदारी जर आपण लोकांवर टाकली ना तर मग काही खरं नाही, सगळं संपतं मग. त्यामुळे मी तुला सांगतोय की आपल्यासाठी कोणी नसलं तरी आपण एकमेकांसाठी आहोत. पण माझा काय चुकला सांगा ना, काय चुकला? काय मागितलं होतं मी असा? थोडस मान मागितलंय. हा, माझी माफी मागू काय झाला होता? मग तेवढी पण किंमत नाही काय? नाही, श्रीनूची माफी मागितली त्या बरोबर केला, पण सगळ्यांसमोर माका टावलला गेला आणि बाकी कोणाक पण बोलू सारखा पण वाटला नाही. म्हणूनच माझी बाजू माका धरून ठेवावी लागते. कारण मग माहित अशा कितीतरी वेळा येतील जेव्हा आपल्या बाजून बोलणारा कोण नसेल, आय पण नसेल. आज मी माझ्या पोराच्या बाजून बोलत होते आणि ती माझंच दोन बंद केल्या. बरोबर आहे, ती योग्य वेळ नव्हती लाली, आणि ती म्हणाली आहे ना की मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन म्हणून. बोलेल ती. हा, काहीतरी विचार असणार तिच्या मनात, पण बोलली नाही ना. परत तेच लाली, शांत हो. नाही नाही, मी आताच जाते आणि विचारते बाय काय तर बोल. अरे ती बरोबर टाइम आला की बोलणारच, नाहीतर इतर वेळेला तू लाख प्रयत्न कर, ती तोंडच उघडायची नाही. मला माहिती आहे ना. आणि आता काही जाऊ नकोस तिच्याकडे, झोपली असेल ती, तू पण झोप. हे बघ लाली, झालं गेलं विसरून जा. म्हणजे उद्या बोल तू दाईची बरोबर, पण आता शांतपणे झोप. ओवी, मला खूप भीती वाटते. कोणी नाहीये, येच ये, कोणी नाहीये. ओवी, मला खरंच भीती वाटते. कोणी दिसतंय का तुला इथे? कोणीच नाहीये. बरं ऐक, आता छाया बाहेर आली असेल, तिला ही रॅकेट आपण आत्ता देऊ. हा, म्हणजे उद्या तू तिच्या घरून डिरेक्ट ही रॅकेट घेऊन कॉलेजला जाऊ शकते. हा, कोणाला काहीच डाऊट येणार नाही. ओके, पण काही गोळ झाला तर? आता तू अशी इथे उभी राहिलीस ना तर नक्की गोळ. चल लवकर. मंजू काकी तू? हो, पण तुम्ही दोघी काय करता इथे? झोपला नाहीत अजून? नाही ना, झोप नाही येते. निशी, हे काय तुझ्या हातात? झालं गोळ. झाली तयारी? होय.
ईश्वर भला करो. एक विचारू, तुझा खरंच पाठिंबा आहे ना? आपलं बोलणं झाला. पण ते माझ्या आनंदासाठी आई. तुला यामुळे कोणी काही बोलणार असेल, तुला याचा जर त्रास होणार असेल ना, तर मी नाही खेळणार बॅडमिंटन. मी हे सगळं आत्ता थांबवायला तयार आहे. दिशी अगो, ज्यात तुझा आनंद त्यातच माझा आनंद. निशी, आता पुढे जा काही होईल तर आपण बघून घेऊ, पण तू माघार घ्यायची नाही. हाय. मी इथे बसू शकतो ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? मी बसायला जागा आहे इथे. बसायचं की नाही ते तू डिसाइड कर. नाही, ते इथे पण जागा होती ना. म्हटलं इथे कशाला, मग इथेच जाऊन ओवी, काल तू माझी माफी मागितलीस. खूप शांत झोप लागली असेल ना तुला? हा, नाही तसं नाही अगं. तू माझी माफी मागितलीस, पण मला तुझी माफीच नाही मागता आली ना. मी तेच करायला गेलो आणि केवढं मोठं प्रकरण घडलं ते. बापरे, एवढी चिडलीस तू. नाही, करेक्ट आहे तुझं चिडणं, एकदम करेक्ट आहे. खरं तर ते तसंच व्हायला हवं होतं. म्हणजे ऐक ना ओवी, मला तुझी माफी मागायची आहे. तुला सॉरी बोलायचं, तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. तू फोन दे. हा, फोन दे ना प्लीज. फोन. हा प्लीज. हा, सांग तुला ह्याच्यातला कुठला स्पीकर आहे, आपण लगेच घेऊन येऊ. थँक्स, बट आता मला नवीन काहीच नको. अगं नाही, असं कसं? अगं तू सांग ना. तू बिंदास सांग, मनात काय असं ठेवू नको. बिंदास सांग, आपण लगेच जाऊन लगेच स्पीकर घेऊन. सांग. ओके, मग मला महागडा 20-30 हजाराचा स्पीकर हवा असं बोलले तर? लाली, तू मनात कसली शंका ठेवू नको. ता सगळा मी घडवून आणतलय. श्रीनू आणि निशीची जोडी लक्ष्मी नारायणासारखी दिसतली. दोघाही एकमेकांक आयुष्यभर साथ देतले.
बघ, निशी आणि शिनूचाच लगीन होतला आणि मगे तुझ्या शिनूक या घरातलं कोणच तोंड वर करून विचारूचो नाही. आहे आपली पोरं पण आपल्या शब्दाबाहेर नाही जाणार. अगं काय काय हे सगळं सांडून ठेवलंयस? इतक्यावर कोण ठेवतो डबा? हो, थांब थांब थांब, मी करतो. तुला काय हवंय सांग. कॉफी हवी आहे, सारखं डोकं दुखतंय माझं. डोकं दुखतंय? बरं ठीक आहे, त्याच्यावर 3 गोष्टी मी तुला सांगतो. मला सध्या तरी फक्त कॉफी हवी. हो हो, पण त्या 3ही गोष्टी जर तुझ्या डोकेदुखीच्या संदर्भात असतील तर. काय सांगायचंय? पहिली गोष्ट, कॉफीसाठी मसूर डाळ चालत नाही. व्हॉट? मसूर डाळ ह्या डब्यात इथे वरती असते. हो, आणि कॉफीचा डबा हा बघ, हा इथे असतो खाली. कॉफी. ओ, थँक्स. अरे, दुसरी गोष्ट तर म्हणजे तू कॉफी पेक्षा ना गवती चहा घे, म्हणजे तुला चटकन बरं वाटेल. आणि तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट म्हणजे तुझं डोकं दुखतं याचा अर्थ तुला डोकं आहे. नाही सेन्स ऑफ ह्युमर. नाही सॉरी, गंमत केली मी. पण मी गवती चहाबद्दल अजिबात गंमत करत नाहीये. खरंच घे, तुला बरं वाटेल. पटकन सांगतोय डोकं. थांब, मी तुला गवती चहा बनवून देतो. ये ये, या साईडला ये, या साईडला ये. अगं, गवती चहा औषधी असते. तुझं डोकं कधी शांत होईल ना तुला कळणार सुद्धा नाही. हा, बरं मिस्टर श्रीनिवास, बरं नाही वाटलं तर? तू एकदा चहा घेऊन तर बघ, नंतर सांग मला. हा, आणि प्लीज आता मध्ये लुडबुड करू नको, मला अजिबात आवडत नाही. ओके ओके फाईन, व्हॉट एव्हर. अगं इथे बसू नको, इथे नाही चालत. तू काय प्रॉब्लेम आहे? बसलेच तर आहे. ठीक आहे, बस. काय ग, असं का बघतेस माझ्याकडे? काय चहा कधी बनवला नाहीस का? नाही. मग जेवण? नो. अगं मग काय येतं काय तुला? कॉफी. वा, त्याच्या व्यतिरिक्त काय येतं? हा, गॅस सुरू करणं, बंद करणं, प्रेशर कुकरच्या शिट्ट्या झाला की ते बंद करणं. पण तेही कोणी सांगितलं तर. पण ते सगळं मी एकदम परफेक्ट करते. अरे वा वा वा, तेव्हा एवढं सगळं टॅलेंट एका मुलीमध्ये? जड जाईल तिला, एवढं नको. एक मिनिट, यू मेकिंग फन ऑफ मी? मी फक्त असं जरा काळजी वाटली मला की कसं होईल तुझं लग्नानंतर. काही होत नाही. असाच मुलगा शोधायचा ज्याला सगळं येतं. सिम्पल, तुझ्यासारखा. काय बघतोयस? चहा बघ तुझा. अरे काय करतोय श्रीनिवास? लवकर दे, डोकं दुखतं मला. हो हो. ये हुई ना बात. कम ऑन.
वेल प्लेड. अभिनंदन निशिगंधा, अभिनंदन. नाईस गेम. खूप चांगला प्रयत्न होता निशिगंधा. खरंच तू नशीबवान आहेस, तुला ह्यांच्यासोबत खेळायला मिळालं. चला सगळ्यांनी या इकडे, लवकर या. हे बघा, सिलेक्शनची प्रोसेस झालेली आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावं मी सांगणार, पण त्याआधी तुमच्या सगळ्यांची मी ओळख करून देणार आहे. हे आहेत आपले नवीन कोच नीरज सचदेव. बॅडमिंटन प्लेअरसाठी ना फोकस खूप इम्पॉर्टंट असतं. कोर्टात खाली पडलेलं एक शटल सुद्धा ना खूप महागात पडतं. काय की बॅडमिंटन विषयी थोडीशी माहिती असली, जरा काही बोलता आलं ना, म्हणजे खेळता येईल असं. झालं आता तर खरंच बॅडमिंटन संपलं. आता नाही होणार सिलेक्शन. नीरज सर, ज्यांनी खूप कमी वयात बॅडमिंटन मध्ये यश मिळवलं, आज ते आपल्या इथे कोच म्हणून आलेले आहेत. मुळात नीरज सर हे मुंबईतले आहेत. मुंबईतल्या अनेक स्पोर्ट्स क्लब मध्ये त्यांना कोच म्हणून बोलवलं. बक्कळ पैसा मिळाला असता, पण बॅडमिंटन ही त्यांची पॅशन आहे. आणि तुमच्यासारख्या अनेकांच्या पॅशनला योग्य संधी मिळावी म्हणूनच त्यांनी ठरवलं की जिथे गरज वाटते, सोर्स नाही, सुविधा नाही, अशा ठिकाणी जायचं. अशा टॅलेंटेड प्लेअरना शोधून काढून त्यांना स्टेट लेवल पर्यंत, नॅशनल लेवल पर्यंत घेऊन जायचं. आणि अर्थातच निशिगंधा. म्हणजे खोतांची मुलगी. A big congratulations to all of you. पण ही फक्त सुरुवात आहे. उद्यापासून तुम्हाला रोज प्रॅक्टिसला यायचंय, रोज. कॉलेजच्या आधी पण आणि कॉलेज सुटल्यानंतर सुद्धा. सो वी स्टार्ट प्रॅक्टिस टुमॉरो. थँक्यू. थँक्यू सर. निशिगंधा. निशिगंधा, राईट? हो सर. थँक्यू. तुझी कॉम्पिटिशन इकडच्या इतर मुलांशी किंवा मुलींशी नाही. तू तालुक्यात फर्स्ट आली असेल, पण ते झालं, इट्स इन द पास्ट. सो त्या जिंकण्यापेक्षा आजच्या या हारवर फोकस कर. ओके? बरं, तू काय विचार करत होतीस ते सांगितलंच नाहीस. मॉमची आठवण येत होती, बाकी काही नाही. काही नाही. बट तसंही आता मॉमची आठवण काढण्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाही.
निशी आता दररोज कॉलेजला जाईल, सिलेक्ट झाली आहे ना, म्हणजे मला आनंदच आहे त्याचा. मला घरात खूप बोर होईल आणि इथे इंटरनेटलाही रेंज नसते, त्याच्यावरही काही टाइमपास करता येत नाही. बरोबर आहे तुझं. बरं वाटलं, फायनली ह्या घरात माझं बरोबर आहे असं कोणीतरी बोललं. अगं गंमत केली मी. बोल तू. ओवी, खरं सांगू, आपला वेळ जात नाही असा विचारच नाही करायचा. उलट आत्ताच्या क्षणी आपण स्वतःसाठी काय करू शकतो हे स्वतःला विचारायचं आणि आत्ताच्या क्षणामधला आनंद शोधायचा. कसा? असा धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तिन तिन ता, ता दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा दिन दिन दा. का थांबलीस? उभी काय सुंदर डान्स करतेस तू. तुम्हा दोघांना ना बघत राहावं असं वाटत होतं. निशी, तू अजून जागी? आई, उद्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस आहे. विचाराने मला झोपच येत नाही. निशी, कोणी नाहीये लवकर. तेच तर, एकतर वेळेपेक्षा लवकर पोचायचंय. उभी बस मिळाली नाही तर. निशी, मी येते ना तुझ्यासोबत, कशाला टेन्शन घेतेस. चल चल लवकर. हो हो हो, मी येतोय तिकडे. हो, आत्ताच येतोय. मग आल्यानंतर सविस्तर बोलूया ना. अरे काय ग, कुठे निघालात दोघी? काकी, कॉलेजला जातोय. एवढ्या लवकर? आणि आज छायाने आली ती तुला बोलवायला? आज इथे एक्स्ट्रा क्लासेस आहेत ना. हो ना निशी? हो हो, बरं ठीक आहे. आपण मग तू कुठे निघालीस? मी बोलतो तुमच्याशी नंतर. मी सहज हिच्यासोबत. काही गरज नाहीये. सहज कुणीही बरोबर जायची गरज नाहीये. निशी, मी तालुक्याच्या गावी चाललोय. जाताना तुला सोडतो कॉलेजला. दादा कशाला? मी जाईन. अगं बाळा, कॉलेजवरूनच पुढे जाणार आहे मी. जाताना सोडतो. चल 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 चल. येते मी.
सावकाश आहे बाळा. दादा मी येते. बाळा मला सांग, तुझा अभ्यास कसा चालू आहे? हा, अभ्यास कसा चालू आहे? चांगला सुरू आहे दादा. हो ना. बरं, एक लक्षात ठेवायचं, आता तुझी कॉलेजची काहीच वर्ष राहिली आहेत, मग तुझं शिक्षण पूर्ण होईल. तर आता पुढे काय करायचं, काही ठरवलेस तू? तुझी कॉम्पिटिशन इकडच्या इतर मुलांशी किंवा मुलींशी नाही. तू तालुक्यात फर्स्ट आली असेल, पण ते झालं. इट्स इन द पास्ट. I'll see you at the practice. निशी, मला काही ठरवलेस का? हा म्हणजे अजून काही ठरवलं नाहीये. अगं पण बाळा, त्यासाठी तुला आतापासूनच ठरवावं लागेल ना काय करायचं ते. आणि तसे तू उमाच्या हाताखाली तयार झालेली आहेसच, त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या तू उत्तम पार पाडतेस. पण त्याचबरोबर आता अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे का नाही? आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, तू घरी अभ्यास करत असताना उमान तुला सांगितलं की निशी तो अभ्यास बाजूला ठेव आणि माझं थोडं काम कर. तर स्पष्ट सांगायचं, दादांनी मला सांगितलंय की फक्त अभ्यास करायचा, काम नाही करायचं. अगं गंमत करतोय मी बाळा. उमा असं सांगणारच नाही, उलट तू काम करत असशील तर म्हणे ते काम ठेव बाजूला आणि अभ्यास कर. हो. दादा मी येते. अगं बाळा, इथपर्यंत आलो तर सोडतो ना. चल चल ग राजा, चल. अरे नाही नाही, तू कर तुझा अभ्यास. मी इथे बसते. हा हा. सॉरी, बोर झालं म्हणून पुस्तक घेतलं. अरे नाही, ठीक आहे की, नो प्रॉब्लेम. यार काय झालं? काही हरवलंय का? नाही नाही, ते एका प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं, ते शोधतोय. मग म्हणून एवढ्या पुस्तकांमध्ये शोधणार आहेस? हो. अरे पण मग इंटरनेटवर शोध ना, ते बेटर आहे. अगं ह्या घरात रेंज नाहीये आणि इतके दिवस राहून तुला कळलंच असेल. पण गरज पडली तर का, आता सवय झाली आहे, नो प्रॉब्लेम. पण इंटरनेट असणं किती बेसिक आहे. मला टेन्शनच आलंय. कसलं ग? 1, मला खूप बोर होत आहे. अँड सेकंड, मी ना एका कोर्सला अप्लाय केलाय. ऑनलाईन कोर्स आहे, सो मला ह्या बेसिक नेटने होणार नाहीये. मला वायफाय लागेल. काहीच करत नाहीये. काय वायफाय या घरात? असा कुठला कोर्स करायचा आहे तुला, आणि का? का म्हणजे निशी दिवसभर बाहेर असते आणि तुलाही सारखं मी त्रास नाही देऊ शकत ना. म्हणजे वायफाय आलं तर तू माझं डोकं खाणं बंद करशील का? ए प्लीज, मलाही आवडत नाही तुला त्रास द्यायला. कम्फर्टेबल नाहीये. व्हॉट? तू कम्फर्टेबल नाही आहेस? ते कपडे मुळातच कम्फर्टसाठी बनवले जातात, माहितीये ना तुला? ह्या कपड्यांमध्ये खेळताना तुझी ओढणी पायात अडकली तर काय करशील? शाळेत गेलीस तू? तिकडे युनिफॉर्म होता? हा सुद्धा युनिफॉर्मच आहे. व्हॉट्स द प्रॉब्लेम? आणि प्लीज मला मुलींचे संस्कार अशी कारणं देऊ नकोस प्लीज. जरी लोकांची नजर वाईट असेल तरी आपण घाबरायचं नसतं. यू हॅव टू फाईट फॉर युअरसेल्फ. लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या गेमकडे फोकस करता आलं पाहिजे. सो यू डिसाइड. तुला लोकांसाठी एक आयडियल गर्ल बनायचंय किंवा त्यांनी कधीच बघितली नसेल अशी एक बॅडमिंटन प्लेयर. सर 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 प्लीज एक चान्स.
हे बघ, जर तू स्पोर्ट्स वेअर घालून आलीस आणि स्पोर्ट्स पर्सनचा ऍटिट्यूड कॅरी करू शकलीस तरच प्रॅक्टिसला यायचंस. अदरवाइज यू कॅन गो होम. इकडे बॅडमिंटन टाक. तू स्पोर्ट्स पर्सन आहेस निशिकांत. तुला फक्त स्वतःला त्याची आठवण करून देण्याची गरज आहे. आय एम शुअर यू विल डू इट. काय झालं? कुठे काय? ठीक आहे, आता खरं सांगशील? मी बॅडमिंटनच्या सिलेक्शनला जाऊन चूक केली का? नाही, तिथे गेली नसतीस तर चूक झाली असती, जी पुन्हा कधीच सुधारता आली नसती. पण सिलेक्शन होऊनही तसं काही चांगलं घडतच नाहीये ना. नीट सांगशील का काय झालंय? मला सांग, हा ड्रेस वाईट आहे? नाही, मी अशाच ड्रेसवर तालुक्यातली स्पर्धा जिंकले ना. मी त्यांना हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की खेळाला जसे नियम असतात ना तसं त्यासाठी लागणाऱ्या युनिफॉर्मला पण महत्व असतं आणि तो घालून यायचा. त्यांना कसं सांगू की माझ्या घरातून असे कपडे घालायची परमिशन नाहीये, राईट? निशी, अगं पण त्यांचं काय चुकलंय? लुक, युनिफॉर्म मध्ये पण एक डिसिप्लिन असतो आणि इनफॅक्ट त्यात तू अजून कम्फर्टेबली खेळू शकतेस. आणि ठीक आहे ना, एवढंच असेल तर आपण तुझ्यासाठी नवीन कपडे घेऊ शकतो ना. इट्स ओके. ठीक आहे. काय तू काय बोलतेस? आणि हे सगळं दादांना कळलं तर? निशी, तू खेळतेस हे तुझ्या बाबांना कळलंय का? नाही ना, मग आता हेही कळणार नाही. मला खूप भीती वाटते ओवी. नीरज सरांनी वॉर्निंग दिली आहे. बॅडमिंटनचे कपडे नसतील तर येऊ नको म्हणालेत मला. गुड. हे सॉलिड आहे हा तुझा कोच. डिरेक्ट येऊ नको म्हणाला. मानलं तुझ्या सरांना. हे एवढं कपड्यांचं सोडलं ना की ते बाकी छान आहेत. म्हणजे खूप छान शिकवतात. अगदी प्रत्येक गोष्ट अशी समजावून सांगतात ते. हा पण उगाची सहानुभूती दाखवत नाही का? एकदम शिस्तप्रिय. एखादा त्यांना खेळ आवडला ना की लगेच म्हणतात ये होईल बाद. ते जेव्हा खेळतात ना तेव्हा असं बघत राहावंसं वाटतं. खेळायला की सरांना? ओवी, अगं म्हणजे किती ते कौतुक तुझ्या सरांचं. आय अंडरस्टँड तुझं खेळावर प्रेम आहे, पण खेळ शिकवणाऱ्यावर प्रेम करू नको. तू वेडी आहेस का? सर आहेत ते माझे. आणि हे असं प्रेम बीम मला नाही जमायचं कधीच. बघू आपण काय होतंय ते. आई, कळलं काय? काय ता दादा निशी आणि शिनू बाहेर पाठवलेला फिरूक? आपण सांगित हळूहळू. पण तुकाच नुसती घाई लागलेली हा. आता ना कामासाठी जाऊ सांगितलेला, पण त्यांच्या बरोबर ना एक मांजर. कोण? तर कोण काय? ओवी. ते का कशात पाठवलं दादान? ते का जाऊचा होता तो वेगळा जायचा ना.
त्या इंटरनेट काय बघू? माझ्या लेकाच्या आणि सुनेच्या मध्ये कशा राली, अगो जरा हळू हळू, अगो दमान घे ना. अगो त्या ओवी खाईला काय माहित नाही ना, म्हणून शिनूक धाडल्या नसात त्या रघुनाथात. म्हणजे ओवी फक्त निमित्त. अगो तू काही एक काळजी करू नको, सगळा व्यवस्थित चाललेला हा. योग्य वेळ येईत ना, तेव्हा त्या ओवी नावाच्या खड्यात की नाही अलगद उचलून आत्ता बाहेर फेकतलंय. ए टेन्शन कशाला घेते? चल मी येतोय ना. चल 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 चल. आई आम्ही आलो हा जाऊन. हा निशीची काळजी घ्या हा श्रीनू. निशीची काळजी? अगं ती काय या गावात नवीन आहे का? तिला माहिती आहे सगळं. तिची काय? हा तरी पण घे. बरोबर घेतो. ते हे खेळात स्पोर्ट्सवेअर दाखवा. बॅडमिंटन प्लेअर आहे ती. अगं जे हवं ते सांगावं लागतं ना, म्हणूनच त्यांनी शॉप ओपन केलंय. हे बघ, हे बरोबर येईल तुम्हाला. ठीक आहे. उभी चल. हे बिल. ए निशी चल. काय अगं हे झाले नाही ना तर पुन्हा यावं लागेल आपल्याला इकडे. मग मग म्हणजे अगं ट्राय तर करू मग. अंकल ट्रायल रूम कुठे? हा हे बघा, हे मागच्या बाजूला. निशी जा, तू चेंज करून ये आणि ट्राय कर. ठीक आहे? खरंच निशी, आय नो तू काय विचार करतेस, बट ट्रस्ट मी, तू काहीच चुकीचं करत नाहीस. हौशिका, ऋषी, अगो तूच असस ना? अशी का बघतेस माझ्याकडे? अगो आज सगळे तुझ्याकडेच बघणार. छाया, पण बरोबर दिसते ना मी? कडक दिसतोयस. आज वाटतेस एकदम बॅडमिंटन प्लेअर. बर गब्बस तू आता दे इथे आणि जा तिथे जाऊन. आलेत का सगळे? ओके, लेट्स स्टार्ट. मला सांगा, समोर जो खेळ चालू आहे त्यात तुम्हाला काय दिसतंय? रॅकेट. ओके. पॅशन. बॅडमिंटन कसं खेळायचं? शटल. काय झालं, दमलात तुम्ही? हा या या. हे बघा आपलं काय. इकडे बघ आधी, बंद आहे ते. अरे ए, आज वार काय?
ते लिहिलेलं दिसत नाहीये का? सोमवार बंद. अगं आज सोमवार आहे. एवढं चालत आले, कॅफे बंद. माझ्या कसं लक्षात नाही आलं आज सोमवार आहे. मला तो कोर्स खरंच करायची इच्छा आहे यार. घरात साधं वायफाय पण नाही लावू शकत. इंटरनेट किती बेसिक आहे, सगळ्यांनाच लागतं ना आजकाल. एवढ्या लांब येण्यापेक्षा घरातच वायफाय लावला तर काय प्रॉब्लेम आहे. पण नाही, तुम्हाला सगळं कॉम्प्लिकेटेड करायचं असतं. ऐक नाही बघ, तू चिडू नको, पण खरंच सॉरी. तर तू का सॉरी म्हणतोय? अगं आज सोमवार आहे, माझ्या लक्षात नाही आलं ना, म्हणून म्हटलं मी सॉरी खरंच. नाही ठीक आहे, इट्स ओके. चला ठीक आहे, चल. फक्त इंटरनेटसाठी एवढ्या लांब चालत आली. तुला गरज असेल इंटरनेटची. हा हा आलो आलो. ओके हळूहळू. काय गो, काय चालला? निशी, तुका बरा नाही काय? हा, अगं तिचं अंग दुखतंय खेळून खेळून, म्हणून तिथे जरा पाय चेपून दे. बरं आता दूध पिऊन घ्या दोघींनी. घ्या. ए आई, मला नको आहे. नको म्हणजे? अगं आता एवढी खेळतेस तर तब्येतीकडे लक्ष द्यायला नको. दूध पिऊन घे, म्हणजे असे पाय दुखणार नाहीत. घे घे घे. प्लीज नको. मी काय ऐकणार नाही तुझा. ओवी बघ कसं ऐकते माझं. तू पण पी दूध. घे घे घे. बदाम पण भिजवून ठेवलेले होते, सकाळी आठवणीने खाऊन जा. केवढी काळजी करतेस माझी. काळजी करायला नको का? छान खेळायला हवीस की नाही मग? हा म्हणजे मी प्रयत्न करतीये. सगळं जमताना नीट. ते कोण सर ते सगळं नीट शिकवतात ना? नाहीतर ओवी घेऊन जा सोबत काय ते बघायला. म्हणजे हे बरं आहे. अगं मी म्हणते मी प्रयत्न करते तर नाही, ओवीला पाठवू का? तसं नाही, म्हणजे ती जर तू का असतेस? ओ जेलस. अवकाश पण मी खरंच सांगते, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. माझ्यामुळे? हो, हे तुझं धाडस बघून ना मला एकदम प्रोत्साहन मिळालंय. म्हणून तर आईला वाटतं की ओवी असली ना की सगळं व्यवस्थित होईल. पण आता तूही खूप धाडसी झालीयस, हो ना? तुम्ही दोघी अशाच एकमेकींसोबत राहा. एकमेकींना कधी एकटं पडू देऊ नका. चला दूध संपवा आधी. संपवा संपवा. द्या. आणि आता झोपा. सकाळी लवकर उठायचंय ना प्रॅक्टिस साठी. झोपा झोपा. अगं पण इथे नाहीच आहे चादर. माझ्याकडे पण नाहीये, दे इकडे. जमत नाहीये. आणि मला उठायचंय उद्या. झोप आता गप्प. अगो असा काय घासतस? नीट घास. अगो हा काय घासा. हा असा. हा अगो ओय घास ना नीट. अगं असं काय करतोस? घास नीट. मग कशी घासतात तुम्हाला माहितीये का?
तुका काय वाटला मी कधी भांडी नाही घासलंय? थांब दाखवते तुका. दे ये इकडे. हा ह्या बघ, ह्या काय करायचं माहितीये? ह्या बघ, ह्या काथ्या घ्यायचा, या पाण्यात बुडवायचा.